श्रीमंत होण्यासाठी काहीही करावं लागत नाही, गरीब होण्यासाठी एफर्ट घ्यावे लागतात. आरोग्यमय जीवन जगण्यासाठी काहीच करावं लागत नाही, रोगी होण्यासाठी एफर्ट घ्यावे लागतात. मित्रांनो, होय, मी जे बोलतोय ते खरं आहे. जर तुम्हाला हे कसं हे जाणून घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही पहा. या चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. याच्यामध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी अशा मिळतील ज्या कदाचित तुम्ही पहिल्यांदाच अनुभवत असाल. नमस्कार मित्रांनो, आकाश गुंदावले. मागचे 22 वर्ष फायनान्समध्ये काम करतोय. मागच्या 10 वर्षापासून फायनान्शियल लिटरसी या विषयाच्या माध्यमातून लोकांना आर्थिक साक्षर करण्याचं काम करतोय. हजारो लोकांना मी या आर्थिक साक्षरतेचे धडे दिले आहेत. आजचा विषय साधा सोपा आहे की श्रीमंत होण्यासाठी काय करावं लागतं. तर माझं असं मत आहे, श्रीमंत होण्यासाठी काहीच करावं लागत नाही, गरीब होण्यासाठी खूप काही करावं लागतं. आता बऱ्याचशा लोकांना वाटेल की अरे असं कसं म्हणतोय. बरोबर आहे मित्रांनो, गरीब होण्यासाठी, त्रस्त होण्यासाठी काय करायला लागतं? नको तो आयफोन घ्यावा लागतो. पैसे नसताना कर्ज काढून एफर्ट घेऊन आयफोन घ्यावा लागतो. पैसे नसताना क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन करून डाऊन पेमेंट घराचं करायला लागतं. EMI सुरू करावे लागतात. एफर्ट आहे. पैसे नसताना कार घ्यावी लागते. खूप साऱ्या गोष्टी. मित्रांनो, हे सगळे एफर्ट घेऊन आपण बँकेचे गुलाम होत असतो किंवा आपल्या कंपनीचे गुलाम होत असतो, स्लेव्स होत असतो. का? तर बाबा उद्याच्याला जर त्या मालकाने शिव्या जरी दिल्या तर गुपचूप ऐकायचं. जर त्याने उद्याच्याला कामावरून काढून टाकलं तर मी काय करायचं परवा दिवशी EMIचं? हा माझ्याकडे फार मोठा प्रश्न असतो आणि मग मी अडकून पडतो. मित्रांनो, मी मगाशी म्हटलं की तुम्हाला निरोगी जीवन जगायचं आहे, आरोग्यमय जीवन जगायचं, तर त्यासाठी एफर्ट नाही आहेत. ते एफर्टलेस आहे, सहज आहे, सिंपल आहे. रोगी व्हायचं, तळलेले पदार्थ खा, नको ती व्यसनं करा. एफर्ट आहे ना, पैसे खर्च करा, व्यसनं करा. आरोग्यमय जीवन जगण्यासाठी नॅचरल फूड खा. काही प्रोसेस्ड करायची गरज नाही, काही मसाले टाकायची गरज नाही. साधं सोपं बेस्ट बनवून खाऊ शकता ना. पण आपण एफर्ट घेऊन आजारी पडतोय, पैसे खर्चून आजारी पडतोय. मित्रांनो, ॲज लाईक दॅट श्रीमंती सुद्धा एफर्टलेस मिळू शकते. जे करताय ते करतच राहा. हे कर्ज बिर्ज काढून काही घेण्याच्या भानगडीत पडू नका. दुसरं अतिशय महत्त्वाचं, मला एक उदाहरण कुठेतरी मी ऐकलं होतं की कोणी एक व्यक्ती आहे ज्या मागचे 25 ते 30 वर्ष झालं म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करतायत आणि त्यांनी करोड रुपये बनवलेत आणि ते कुठेतरी साध्या ठिकाणी कामाला होते. तर त्यांना जेव्हा इंटरव्ह्यू करण्यात आलं तेव्हा त्यांना विचारलं होतं की तुम्ही एवढे 10 करोड 20 करोड जे काही बनवलेत, एक कामगार असताना तुम्ही एवढे सगळे पैसे बनवलेत, तर हे कसं काय, तुम्ही किती एफर्ट घेतले असतील, किती मेहनत घेतली असेल? तर त्यांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा मार्केट पडत होतं किंवा मार्केट भीती दाखवतो तेव्हा मी डोळे बंद करून घेत होतो. मी काहीच करत नव्हतो. जस्ट कीपिंग माय आईज क्लोज. मी ते बघायचं बंद करायचो. जे काही माझी व्हॅल्यू घटते ती बघायची बंद करायचो आणि मी काहीच करायचो नाही. मग त्याच्यामुळे तो जो कालखंड यायचा, निगेटिव्ह पॅच यायचा, त्यावेळेला मी शांत बसायचो. मी काहीच करायचो नाही. आणि मग जेव्हा ते वाढायला सुरुवात व्हायची तेव्हा परत माझ्यामध्ये एक्साइटमेंट यायची आणि ते वाढायचं. मग मी बघायला सुरू करायचो. मला छान वाटायचं. म्हणजे जेव्हा मार्केट रेड होत होतो तेव्हा ते काहीच करत नव्हते आणि त्यांनी करोड रुपये बनवले. आणि मग आपल्यासारखे जे लोक आहेत जे एफर्ट घेत आहेत आजच्या तारखेला की एक्झिट केलं पाहिजे, मार्केट पिकलाय, प्रॉफिट बुक केला पाहिजे, एक्झिट केलं पाहिजे, मार्केट पडणार आहे, हे रेड आकडे बघून घाबरतायत आणि ते काहीतरी त्यांची संपत्ती वाचवण्यासाठी, क्रिएट करण्यासाठी एफर्ट घेत आहेत. तर मित्रांनो, एफर्ट घेतले की गरिबी निश्चित आहे, श्रीमंती सहज आहे, नॅचरल आहे. शांतीनं इन्व्हेस्टेड राहणं, शांतीनं SIP करत राहणं, शांतीनं पैसे येणारे गुंतवत राहणं. मित्रांनो, भारत हा तरुणांचा देश आहे. या तरुणांना प्रत्येक गोष्ट कन्झ्युम करायची आहे, विकत घ्यायची आहे. त्यांच्या अजून सगळ्या गरजा पूर्ण झालेल्या नाही आहेत. मार्केट पडत आहे म्हणजे तुम्हाला संधी देत आहे. खालच्या रेटनी, कमी किमतीमध्ये तुम्ही वस्तू किंवा ज्या कंपन्या आहेत त्यांना एक्वायर करू शकता. कमी किमतीमध्ये तुम्हाला कमी NAV मध्ये युनिट अलोकेट केले जात आहेत. आणि या वेळेला जर तुम्ही माघार घेताय तर तुम्ही श्रीमंती वाचवण्यासाठी किंवा श्रीमंत बनण्यासाठी खूप सारे एफर्ट घेतायत. आणि एफर्ट घेतले की गरिबी आहे हे निश्चित लक्षात ठेवा. मार्केट पडणं ही आनंदाची गोष्ट आहे. तुमचा नवीन येणारा पैसा कमी NAV मध्ये इन्व्हेस्ट होत आहे, जास्त युनिट तुम्हाला ॲलोकेट करता येतात किंवा घेता येत आहेत, तर ही आनंदाची गोष्ट आहे. याच्यामध्ये दुःख किंवा चिंता करण्याची गरज नाही आहे. आणि मी हे
माझ्या अनुभवांनी सांगतोय की मी 22 वर्ष झालं हे सगळं करतोय. काय सुरुवातीचा काळ माझं सुद्धा अल्लडपणाचं होता. माझ्याकडे कोणी मेंटॉर नव्हतं, मला कोणी सांगणार नव्हतं, कारण असा यूट्यूब चॅनलही माझ्याकडे नव्हता जो आज मी इथं रन करतोय. त्याच्यामुळे माझ्याही चुका झाल्यात, पण मला वाटतं की तुम्ही त्या नाही केल्या पाहिजेत. 22 वर्षाच्या अनुभवात मी मला हे समजलं की मार्केट पडतं तेव्हा जर मी इन्व्हेस्टमेंट केली, बॉटम तर कोणाला सापडणार नाही. तुम्ही विचार कराल नाही अजून थोडंसं खाली जाऊ तर मी गुंतवणूक करेल, असं नाही. तुम्हाला जी गुंतवण्यासारखी रक्कम वाटते तात्काळ इन्व्हेस्ट केली पाहिजे. कर्ज काढून गुंतवायची वेळ आली तर मी तुम्हाला यूट्यूब या चॅनलवरनं सांगेलच की मला वाटतं की मी स्वतः कर्ज काढून आता टाकेल पैसे, तर त्यावेळी मी तुम्हाला पण सांगेल तुम्ही काढा असं म्हणणार नाही, पण मी हे सांगू शकतो. कारण मी करोनाच्या वेळेला मार्च महिन्यामध्ये मी कर्ज काढून पैसे टाकले होते आणि काहीच वर्षांमध्ये ते 4 पट झाले होते. म्हणजे सांगायची गोष्ट ही आहे की तो माझा रिस्क होता, मला तो रिवॉर्ड पण मिळाला. मित्रांनो, मी हमेशा म्हणतो सगळ्यात जास्त मेहनत करणारा माणूस हा गरीब असतो. श्रीमंत जर व्हायचं तर तुम्हाला मेहनत नाही करायची, तुम्हाला लोकांना कामाला लावायचं किंवा पैशाला कामाला लावायचं हे शिकायचं. बघा, तुम्ही जर पैशासाठी काम करताय, तुम्ही जर रात्रंदिवस एफर्ट घेताय, तर तुम्ही श्रीमंतीकडे नाही चालला तर तुम्ही गरिबीकडे चाललाय. कारण का, तुमच्याकडे एफर्ट घ्यायला एक लिमिटेड एफर्टच एनर्जी आहे, लिमिटेड वेळच आहे तुमच्याकडे. त्याच्यापेक्षा जास्त एफर्ट नाही घेऊ शकत, त्याशिवाय तुम्ही जास्त काम नाही करू. 24 तासाचा वेळ आहे, त्यातनं किती तास काम करणार हो. लिमिटेड वेळ आहे, लिमिटेड एफर्ट घ्याल, लिमिटेडच रिझल्ट येतील. पण तुम्ही जर लोकांना धक्क्याला लावायला शिकत, तुम्ही कमी काम करायचं आहे, लोकांना कामाला लावायला शिकलात किंवा पैशाला कामाला लावायला शिकलात प्रॉपर वेनी, तर मात्र तुमची श्रीमंती कोणी अडवू शकत नाही. मग मी म्हणतो श्रीमंत होणं सहज सोपं आहे. मग पैशाला कामाला लावायचं, मग पडत्या मार्केटमध्ये पैशाला कामाला नाही लावणार तर का वाढलेल्या मार्केटमध्ये कामाला लावणार का? हे बघा, तुम्ही 5चे रिटर्न बघून इन्व्हेस्टमेंट करता, 5चे रिटर्न हे फ्युचरचे असू शकत नाहीत. मिड कॅप स्मॉल कॅपनी प्रचंड चांगली रॅली दिली होती, त्याच्यात करेक्शन अपेक्षितच होतं आणि ते होत आहे. लार्ज कॅपमध्ये होणारच आहे. बरं, ही संधी आहे आणि मी हे तुम्हाला आज नाही सांगतो, मागच्या 6 महिन्यापासून सांगतोय की मला वाटतंय बुवा की आता हे थोडंसं करेक्शन होण्याच्या मार्गावरती आहे आणि मला वाटतंय की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे चांगला पिरियड असू शकतो. कदाचित या काळामध्ये करेक्शन येऊ शकतं. GDPचे आकडे थोडेसे कमी होत आहेत. डोनाल्ड ट्रम्प आलेले आहेत, त्यांचे काही निर्णय, त्यांनी जे कमिटमेंट दिलेले आहेत इलेक्शनमध्ये त्याचा इफेक्ट येऊ शकतो. पण मार्केट थांबणार नाही आहे, कन्झम्पशन स्टोरी संपत नाही आहे. ही खूप चांगली संधी राहणार आहे. आता जे नवीन इन्व्हेस्टर 30%, 40%चे रिटर्न बघून स्मॉल कॅप, मिड कॅपमध्ये आले होते, ते थोडंसं पॅनिक होतील, घाबरतील. पण घाबरण्याची तशी पाहता गरज नाही. SIP कंटिन्यू ठेवा. अजून काही लमसम पैसे टाकता आले तर नक्की टाका. मित्रांनो, ही संधी सोडू नका. मी अशीच बडबड करोनाच्या काळात पण केलेली आहे, जिथं मी लोकांना सांगत होतो की हे संधी म्हणून घ्या, याच्याकडं फार घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. आणि तरी त्यावेळी काही लोकांनी ऐकलं, काही लोकांनी नाही ऐकलं. आत्ता पण तुमच्यावरती अशी परिस्थिती नक्की येणार आहे की यार काही चुकतंय का, किंवा आता जे काही वावड्या उडवल्या जात आहेत, म्युच्युअल फंडमध्ये फ्रॉड होणार आहे, म्युच्युअल फंड फार मोठा स्कॅम आहे, हे सगळं फापट पसारा आहे, हे काही खरं नाही आहे, असं काही होणार नाही आहे आणि होऊ शकत नाही आहे. ठीक आहे, म्युच्युअल फंड सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, मार्केट व्हॉलॅटिलिटी बरोबर प्राईस कमी जास्त होणार आहे, सगळंच मार्केट टू रिस्क आहे, त्याच्याबद्दल काही टेन्शन घेण्याची गरज नाही. जर तुम्हाला याच्याबद्दल काही प्रश्न येत असतील, शंका येत असतील, मार्केटबद्दल अजून काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील, शंका कुशंका असतील, जे काय IQ माहिती असतील, त्याच्याबद्दल जर तुम्हाला काय वाटत असेल, मी व्हिडिओ बनवतो, खाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. घाबरून जाऊ नका. मार्केट आहे ते खाली आलं आहे तसं ते वरती जाणारच आहे. मी हमेशा म्हणतो, इंसान हो या मार्केट, आज नहीं तो कल उसको ऊपर ही जाना है, नीचे तो रुक ही नहीं सकता. जर एवढी यंग जनता भारतामध्ये प्रत्येकाला जर सगळ्या गोष्टी कन्झ्युम करायच्यात तर कंपन्या बनवत आहेत, त्यांना प्रॉफिटेबिलिटी होणारच आहे. 4 दिवसाची व्हॉलॅटिलिटी ही फक्त संधी म्हणूनच घेतली पाहिजे. मला असं वाटतं की इथून पुढचं 1 वर्ष पण व्हॉलटाईल असू शकतं, पण जास्त काही मार्केट खाली जाईल असं वाटत नाही. सपोर्ट लेवल दिसत आहेत मला 22च्या आसपासच्या, 22,800 समथिंग, मी आता लक्षात नाही माझ्या, बट त्याच्या आसपास दिसतं निफ्टी सपोर्ट घेईल. पण साईड टाईम करेक्शनमध्ये मार्केट जाऊ शकतं. याच्या पलीकडे जास्त काही होईल असं दिसत नाही. 10% वगैरे करेक्शन आलेलं आहे ऑलरेडी. अजून एक 5-7% ट्रम्प सरांनी काय निर्णय घेतात तेच मला वाटतं इनकॅश होत आहेत. ते कसला काहीतरी व्हायरस आला आहे, हे व्हायरस येत असतात, म्हणजे करोना एवढं वस तर येऊ शकत नाही असं मला वाटतं. सो काही टेन्शन न घेता जे काही कमवता येतात ना, जो हिस्सा बाजूला काढता येतो तसंच काढत राहा, तसंच गुंतवत राहा. कुठलीही भीती वाटली, कुठल्याही विषयांवरती काही माहिती पाहिजे असेल तर खाली की मला तो टॉपिक सांगा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांशी आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.